मित्रांनो, आज आपण चिखली तालुक्यातील एकलारा या गावी आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की इथे एक दर्जेदार शिक्षण देणारी जी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा जी संचालित एक शाळा आहे, विवेकानंद विवेकानंद कनिष्ठ उच्च महाविद्यालय एकलारा. या शाळेला आपण भेट दिलेली आहे आणि आज शाळेमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकासाकडे शाळा लक्ष देते, त्याच्याही व्यतिरिक्त जर म्हटलं तर शाळाच्या विद्यार्थी जे आहेत, इथून जो पडलेला जो विद्यार्थी आहे, कसा तो ध्येय या ठिकाणी गाठतोय आणि गुरुजन वर्ग कसा जातीने या विद्यार्थीकडे या ठिकाणी लक्ष देतोय. आपल्यासोबत हे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य बारा पात्रे सर या ठिकाणी आहेत. आज या शाळेमध्ये कसं शिक्षण दिलं जात आहे, सर हार्दिक स्वागत सुस्वागतम. आजचा हा जो शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे 26 आणि 27 त्या संदर्भामध्ये आज 16 दिवस या ठिकाणी झालेला आहे. 16वा दिवस आहे शाळा उघडून. शाळा कशी चालू आहे? नमस्कार. सर्वप्रथम आरबी मराठी चॅनल यांचं मी माझ्या विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एकलारा येथे मनस्वी स्वागत करतो. या चॅनलचे प्रमुख श्री राजेशजी बेडवे हे तसे माझे आदर्श विद्यालयातील विद्यार्थी आहेत आणि गुरु आणि शिष्य यांचा संवाद या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. शिक्षण देत असताना विद्यार्थी हे वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात, त्याचा मला फार अभिमान वाटतो. माझ्या या विवेकानंद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय एकलारा येथे यांचे मनस्वी स्वागत आहे. शासनाच्या धोरणानुसार यावर्षी शैक्षणिक सत्र 2026-27 याची सुरुवात ही 30 जूनला झालेली आहे. 30 जून ते आज 15 जुलै एकंदरीत 16 दिवस आज सुरू होऊन झालेले आहेत. नवीनच विद्यार्थी असतात, जुन्या विद्यार्थ्यांची अडचण नाही, पण नवीन प्रवेशित झालेले विद्यार्थी असतात त्यांना या शाळेत सुरुवातीचे 2-4 दिवस शाळा थोडी नवीन वाटते, पण हळूहळू आता ते सुद्धा रमलेले आहेत. सोमवार ते बुधवार आणि गुरुवार ते शनिवार अशा 3 दिवसात शाळेच्या गणवेशाची एक जी परंपरा आहे, तर त्यापैकी सोमवार मंगळवार शालेय गणवेश, नंतर बुधवारी स्पोर्ट ड्रेस, गुरुवार शुक्रवार पुन्हा शालेय गणवेश आणि शनिवारी स्पोर्ट ड्रेस, अशा प्रकारे गणवेशाची अट किंवा नियम आम्ही घातलेले आहेत. सर्वसाधारण ग्रामीण भागातील नवीन विद्यार्थी असल्यामुळे नवीन गणवेश करायला थोडा उशीर होईल, त्यामुळे आज 100% विद्यार्थी गणवेशात नाहीत. परंतु येत्या 15 ऑगस्ट पूर्वी नियमित आमचे विद्यार्थी शालेय गणवेशात आणि शालेय शिस्तीत वावरत असतात. सर, या ठिकाणी संघ प्रेरित ही जी शाळा आहे, कारण की स्वयंशिस्त विद्यार्थ्यांच्या अंगी या ठिकाणी असली पाहिजेत, हा एक उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून ही शिक्षण प्रसारक मंडळ जे काम करतायत, त्याबद्दल काय सांगणार? तसं पाहिलं तर शिक्षण प्रसारक मंडळ ही एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली संस्था आहे. त्या अंतर्गत ह्या शाळा आहेत. समाजातील सर्व घटकांना दर्जेदार शिक्षण मिळावं, नुसतं शिक्षण मिळून त्याचा उपयोग काय होतो, यासोबतच राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम याचे धडे सुद्धा इथं शिकवले जातात. मुलांना आपलं जीवन जगत असताना आपला शालेय व्यवहार, त्यासोबतच दैनंदिन व्यवहार, आपलं समाजात वावरणं, समाजाप्रती, गावाप्रती किंवा राष्ट्राप्रती आपली श्रद्धा, याचं मूल्य याच वयात रुजविले जाते. बरं, या ठिकाणी विविध परीक्षा या ठिकाणी शाळेमध्ये जे घेतल्या जात आहेत, त्या शाळेच्या म्हणजे परीक्षे माध्यमातून या ठिकाणी किती विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहे, कशा कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी परीक्षेमध्ये बसत आहेत? दरवर्षी शासनाच्या ज्या विविध परीक्षा असतात, त्या सर्व परीक्षा शाळेत यशस्वीरित्या राबवल्या जातात. त्यांचे अतिरिक्त तास सुद्धा शाळेत घेतले जातात. जसं NMMS ही जी परीक्षा घेतली, तर मागच्या वर्षी 8व्या वर्गातील 23 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पण नुसतं उत्तीर्ण होऊन चालत नाही, तर पात्र ही अट असते. तर एक विद्यार्थिनी
एक विद्यार्थी पात्र झालेला आहे. दरवर्षी 1-2 विद्यार्थी या NMMS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास मुलांना जी शिष्यवृत्ती असते त्यात मुलं पात्र होत असतात. नवोदयचा विचार केला तर मागच्याच वर्षी एक मुलगा नवोदय परीक्षेला निवड झालेला आहे आणि तो आता यावर्षी 7व्या वर्गात नवोदय परीक्षेला शिक्षण घेत आहे. सर, या ठिकाणी ही जी शिक्षण संस्था आहे, हे शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, संचालक जे मंडळ आहे, जातीने या ठिकाणी लक्ष या ठिकाणी शाळेकडे देते आणि कुठेतरी या ठिकाणी चांगली संस्था मोठ्या डौलाने या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आपल्या या संस्थेच्या जे अध्यक्ष असतील, संचालक मंडळ असतील, त्यांच्याबद्दल काय सांगणार? अ, मगाचा मुद्दा राहिला होता थोडा की यावर्षी 5 विद्यार्थी हे 5व्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा पात्र ठरलेले आहेत. त्यांचा यथोचित सत्कार करून भेटवस्तू देऊन त्यांचं गुणगौरव करण्यात आलेला आहे. मागच्या 2 वर्षाआधी 3 विद्यार्थी MBBS ला सुद्धा लागलेले आहेत शासकीय मेडिकल कॉलेजला. म्हणजे विविध याच्यावरती काय विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यावर्षी सुद्धा परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील याचा आमचा प्रयत्न राहील. आत्ताच विचारल्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे, सचिव माननीय प्रेमराजी भाला, अन्य सर्व संचालक मंडळ यांचं आमच्यावर वेळोवेळी मार्गदर्शनपर लक्ष असते. सगळे आम्हाला अगदी काळजीपूर्वक मार्गदर्शन करत असतात आणि संस्थेच्या भरभराटीसाठी, शाळेच्या भरभराटीसाठी आणि विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी ज्या ज्या मूलभूत सुविधा लागतात, जसं इमारत असेल, काही साहित्य असेल किंवा अन्य गोष्टी असतील, ह्या आम्हाला वेळोवेळी संस्थेकडून पुरविल्या जातात. काही लोकवर्गणीच्या माध्यमातून काही इथे उपयोग होतोय काय? लोकवर्गणी या ठिकाणी, त्याच्यानंतर काही सामाजिक लेवलवर जे घटकातील जे लोक आहेत, ते लोक सुद्धा या ठिकाणी शिक्षण संस्थेला या ठिकाणी मदत करू इच्छितात. त्याबद्दल काय सांगणार? शिक्षण म्हटलं तर समाजाशिवाय ते अशक्य आहे. समाजाचा सहभाग हा आम्हाला वेळोवेळी मिळतो. जसं आमच्या गणपतीची जी मिरवणूक असते, त्या गणपतीच्या मिरवणुकीत यावर्षी 54,000चं भरघोस मदत किंवा रोख आम्हाला मिळालेली आहे. नंतर स्नेहसंमेलन असतं. स्नेहसंमेलनात सुद्धा दाते असतात, ते सुद्धा आपल्या मुलांना किंवा अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून भरपूर मदत करतात. त्याचबरोबर समाजातील दाते हे वेळोवेळी आम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत असतात. कारण शाळा म्हटलं तर ती समाज रचनेच्या भरोश्यावर सुरू असतो. पालकांचा सुद्धा आम्हाला यात मोठा सहभाग मिळतो. मित्रांनो, हा एक ज्ञानांचा अथांग सागर आहे आणि अथांग सागरामध्ये जो या ठिकाणी पोहत असतो, त्या सागरामध्ये पोहत असताना कुठेतरी या ठिकाणी आपलं ध्येय असतं आणि आपले स्वप्न असतात. विद्यार्थ्यांचे स्वप्न नाही तर पालकवर्गांचे सुद्धा स्वप्न असतात आणि शिक्षक वृंदांचे सुद्धा स्वप्न असतात की माझा विद्यार्थी, माझा मुलगा चांगल्या दिशेने त्यांनी वाटचाल केली गेली पाहिजे. ही संस्था ही या ठिकाणी शिकवण देते. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम करतायत. एखादा जीवनातील अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शनांसाठी, तुमच्या जीवनामधला शिक्षणासंदर्भात? शिक्षणासंदर्भात अनेक प्रसंग असे आहेत की जे आता इथे सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल. पण एखाद्या विनाचा अपघात झाला तर त्याला मदत कशी करायची यातून आम्ही फार मोठा धडा घेतलेला आहे. मागच्या वर्षीच आमच्या विद्यालयातील एक विद्यार्थी हा 11वी कला शाखेत होता. ओम गाडेकर नाव आहे त्याचं. तो बाहेरगावी काही नातेवाईकाच्या कामासाठी जात असताना त्याचा अपघात झाला. त्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या खिशामध्ये एक माळोदे सर आहेत आमच्या शाळेतील, त्यांच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी होती किंवा डायरेक्ट नंबर लिहिला होता. जिथे अपघात झाला तिथे त्याच्या ओळखीचे कोण नव्हते, पण समाजाच्या पुढाकाराने एक चांगले लोक असतात काही, त्यांनी त्याची चौकशी केली. तो तर अनकॉन्शियस होता. त्यात त्याच्या खिशामध्ये एक माळोदे सरांची चिठ्ठी निघाली. त्यांनी माळोदे सरांशी संपर्क केला की तुमच्या विद्यालयातील किंवा असा विद्यार्थी आहे, त्याच्या खिशात तुमच्या नावाची चिठ्ठी आहे. त्यानंतर माळोदे सरांनी पूर्ण त्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याला ताबडतोब कशी मदत करता येईल यासाठी आम्ही 75,000 रुपये गोळा केलेत आणि त्याला संभाजीनगर येथे त्याला डोक्याला मार लागलं होतं, तर त्याला 75,000 रुपये देऊन यात आम्हाला खासदार माननीय प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहाय्यक यांच्या मदतीने सुद्धा फार मदत झाली.
आमदार सौ श्वेताताई महाले यांचे स्वीय सहाय्यक यांच्यामार्फत सुद्धा आम्हाला फार मदत झाली. तिथे दवाखान्यात लवकरात लवकर उपचार त्याला मिळाला आणि आम्ही त्याला सुदृढ प्रकारे यावर्षी पुन्हा 12वीत दाखल केला आहे. मित्रांनो, हे आहे कारण की शिक्षण संस्था चालत असताना कुठेतरी या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी आपल्या विद्यार्थ्यांना पुढे नेणं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी त्याच्या आरोग्याची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. वेळोवेळी या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी असेल, असे विविध जे आहेत त्या तपासण्या या ठिकाणी होत आहेत. का होत आहे की ही शिक्षण संस्था मुळातच या ठिकाणी म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. म्हणून आज एका मोठ्या नावलौकिक या संस्थेचा आहे. कारण आज एकलारा गावामध्ये आजूबाजूला जर परिसर जर आपण बघितला तर ग्रामीण भागातली जी संस्था आणि एवढे मोठे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रावर या ठिकाणी उत्तुंग भरारी या ठिकाणी ते घेत आहेत. ही साधी गोष्ट नाही. कुठेतरी या ठिकाणी संस्थेचा खारीचा वाटा त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये दिसतोय. हे सर्व आपण एक क्षणचित्र टिपत आहात एकलारा गावामधील. ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्या मुली असतात, ज्यांना त्या गावात पुढील शिक्षणाची सोय नसते, अशा मुलींसाठी 2 स्वतंत्र मानव विकास बस आहेत आमच्या शाळेत. म्हणजे मुलींचे सुद्धा शिक्षण आम्ही तेवढ्याच प्रकारे बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत करत असतो. बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत आम्हाला श्वेताताई महाले पाटील या जेव्हा महिला व बालकल्याण सभापती होत्या तेव्हा 51,000चा पुरस्कार म्हणजे प्रथम आलेली आहे आमची शाळा की बेटी बचाओ बेटी पढाओ. म्हणून मुलींच्या शिक्षणावर मुलांसोबतच आम्ही भर देतो. आणि 2 स्वतंत्र बस आजूबाजूच्या गावातून 12 ते 13 गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमच्याकडे येतात आणि त्यांची सोय आम्ही करत असतो. माझी शाळा सुंदर शाळा, तो सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र आम्हाला बघायला मिळालेलं आहे. त्याबद्दल काय? दरवर्षी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारातून माझी शाळा सुंदर शाळा अशा टप्पा 1, टप्पा 2 आणि यावर्षी टप्पा 3 घेतला गेला. तर मागच्या 2 वर्ष आधी मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा टप्पा 2 अंतर्गत आमच्या विद्यालयाच्या तालुक्यातून पहिला क्रमांक आलेला आहे आणि त्याची 1 लाख रुपये रोख आणि तुम्ही आता जो म्हटलं कार्यालयात प्रशस्तीपत्र माननीय आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सत्कार 1 लाखाचा निधी आणि एक प्रमाणपत्र आम्हाला मिळालं आहे.